मित्रांनो, शरद पवारांनी महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या राजकारणात एखादं विधान केलं की त्याची चर्चा मोठी होते. त्यातून कधी कधी वादही निर्माण होतात, चर्चाही निर्माण होतात. त्याच पद्धतीने शरद पवारांनी परवा एका संमेलनामध्ये एक वारकरी संप्रदायाबद्दल विधान केलं आणि त्यांनी मोठी चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये घडून आली. वारकरी संप्रदायामध्ये धर्मांध शक्तींची घुसखोरी झाली आहे आणि 60% लोक आता धर्मांध गोष्टींना बळ मिळेल अशा प्रकारचं विधान हे वारकरी संप्रदायामध्ये करतायत. तर मित्रांनो, शरद पवारांनी केलेलं स्टेटमेंट अत्यंत योग्य होतं. यात कुठल्याही प्रकारची चूक अशी दिसत नाही. ह्याचं कारण म्हणजे गेल्या काही काळात जर तुम्ही बघितलं असणार आहे तर वारकरी संप्रदायाच्या नावाखाली जो धर्मांध शक्ती दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करते हे तुम्ही उघड्या डोळ्याने बघताय. मित्रांनो, याचं पहिलं उदाहरण म्हणजे भंडारे नावाचा एक गृहस्थ जो स्वतःला वारकरी संप्रदायाचं समजून घेतो, स्वतःला महाराज म्हणतो, त्यांनी बाळासाहेब थोरातांबद्दल कशा प्रकारचं विधान हे संगमनेरमध्ये केलं होतं हे तुम्ही बघितलं असणार आहे. आम्हाला नथुरामजी गोडसे व्हावं लागलं हा. कारण त्याकडे आम्ही राजकीय दृष्ट्या बघत नाही, आम्ही त्याच्याकडे महाराष्ट्राच्या अस्मितेच्या दृष्टिकोनातून बघतो. म्हणजे नथुराम गोडसे सारख्या माणसांचं उदत्तीकरण हे वारकरी संप्रदायामध्ये कदापि होऊ शकत नाही, ते कोणी करणारही नाही. मित्रांनो, मुळात वारकरी संप्रदायाचा उदय कसा झाला हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मित्रांनो, वारकरी संप्रदायाचा जन्मच मुळात हिंदू धर्मात किंवा धर्मांध शक्ती आणि पाखंड याच्या विरोधात ह्या वारकरी संप्रदायाचा जन्म झालाय. ज्ञानोबा माऊली असतील, त्यानंतर तुकाराम महाराज असतील, यांना कोणत्या छळाला त्या ठिकाणी सामोरं जावं लागलंय याची इतिहासात नोंद आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या आई वडिलांना, भावंडांना देह त्यागावा लागला तरी सुद्धा त्यानंतर ज्ञानोबा माऊलींचा स्वीकार करायला हा समाज मान्यता देत नव्हता. अशा विशिष्ट एका समाजाची मक्तेदारी त्या ठिकाणी होती आणि हे लोक आज म्हणताय की वारकरी संप्रदाय कशा पद्धतीने, वारकरी संप्रदाय हिंदुत्ववादी आहे का नाही हे ठरवत आहे. पण मुळात वारकरी संप्रदाय त्या ठिकाणी आपल्याला काय शिकवतं, तर वारकरी संप्रदाय आपल्याला शिकवतो समता, सहिष्णुता आणि मानवतावादावरती आधारलेला हा वारकरी संप्रदाय. पण याला कुठेतरी छेद देण्याचा प्रयत्न गेल्या काही काळापासून होताना आपल्याला दिसतोय आणि त्याच्यामुळंच हे भंडारे सारखे महाराज लोक उदयास येतात. जसं तुम्ही हे स्टेटमेंट बघा मित्रांनो, काय अरे ते कसं म्हणून जर सुरे घेऊन फिरत असतील तर तुम्ही सुद्धा हिंदू शेतकऱ्यांचे पोरं, तुमच्या गाड्यांमध्ये सुद्धा कोयते आणि कुऱ्हाडी पाहिजेच. तुमच्या गाड्यांमध्ये विळे पाहिजे, खुरपे पाहिजे, कोयते पाहिजे, कुऱ्हाडी पाहिजे. या आपल्या हिंदू पोलीस बांधवांनी विचारलं ना, का रे कोयते घेऊन फिरताय, कुऱ्हाडी घेऊन फिरताय, काय करावं म्हणावा? अनावश्यक हिरवळ लय वाढली, तोडावं लागते. आता जो माणूस स्वतः सुरे, कोयते आणि अशा पद्धतीच्या गोष्टींचं उदत्तीकरण करतोय तो खरंच वारकरी संप्रदायाचा असू शकतो का? काही दिवसापूर्वी याने लॉरेन्स बिश्नोईचं उदत्तीकरण केलं होतं की गावागावामध्ये लॉरेन्स बिश्नोई तयार झाला पाहिजे. आता मित्रांनो, मला सांगा की हे सामान्य बहुजन पोरांना भडकवतात, माती भडकवतात आणि केसेस कोणावरती होतात, तर त्या होतात सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या बहुजन पोरांवरती. यांच्यावरती कुठल्याही प्रकारच्या केसेस होत नाही. यांचे मुलं बाळं विदेशात छान चांगल्या ठिकाणी शिक्षण घेतात आणि आपल्या सर्वसामान्य मुलांना ते धर्माच्या नावावरती माती भडकवण्याचं काम करतात. मित्रांनो, त्याचबरोबर हा जो भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचा तुषार भोसले नावाचा माणूस आहे, त्याचं खरं नाव तर तुषार शाळीग्राम आहे, पण यांना स्वतःच्या नावावरती काही गोष्टी करायची हिंमत नाही. त्याच्यामुळं हे यांचे नावं बदलून घेतात. यांच्या नावावरती यांना गोष्टी करायची हिंमत नाही म्हणून हे त्या ठिकाणी बहुजन नावं धारक करून त्या ठिकाणी नवीन नथुराम घडवायचा प्रयत्न करतात. नथुराम घडवत असताना ते बंदूक बहुजनांच्या खांद्यावरून चालवायचा प्रयत्न करतात. डोकी मात्र यांचीच असतात. मित्रांनो, हा तुषार भोसले कुठल्या अँगलने तुम्हाला वारकरी संप्रदायातला वाटतो मला सांगा तुम्ही. रोज हा जेव्हा कधीतरी माध्यमांसमोर येतो तेव्हा हा हिंदू, मुस्लिम आणि दोन समाजांमध्ये तेढ कसं निर्माण होईल यासाठीच हा प्रयत्न करत असतो. होली हो या कोई भी हिंदू त्योहार हो, इन सारे त्योहारों में जो सारी सामान और सारी चीजें बेची जाती है वो सिर्फ हिंदू धर्म के लोगों द्वारा ही बेची गई जाना चाहिए. अन्य धर्मियों द्वारा कोई भी चीज त्योहार के दिन इसकी बिक्री करना या खरीदी करना, इस पर पाबंदी लगनी ही चाहिए. आणि हा कुठल्या बाजूने वारकरी संप्रदायाचा? वारकरी संप्रदायाला किती मोठी परंपरा आहे मित्रांनो. म्हणजे अनेक सुफी संत, अनेक मुस्लिम वारकरी तुम्हाला बघायला मिळतात.
काही दिंड्या ह्या मुस्लिम समाजाच्या सुफी संतांच्या नगरच्या त्या ठिकाणी पंढरपूरला जातात. मग मित्रांनो, हे समाजात तेढ निर्माण करणारे लोक वारकरी संप्रदायाचे कसे असू शकतात? एका विशिष्ट पक्षाचा प्रचार करण्यासाठी वारकरी संप्रदायाचा उपयोग कधीही होऊ शकत नाही. हे कुठल्या वारकरी संप्रदायातल्या खऱ्या वारकऱ्याला मान्य सुद्धा नाही. मित्रांनो, माझे आजोबा हे गेले अनेक वर्ष, म्हणजे ह्या तुषार भोसलेचा आणि ह्या भंडारेंचा जन्मही झाला नव्हता त्याच्या आधीपासून माझे आजोबा वारी करतात. आज ते थकले म्हणून त्यांची वारी थांबली आहे. त्यांनी अनेक वर्ष केली, पण त्यांनी आम्हाला कधीही शिकवलं नाही की कुठल्या धर्माचा, कुठल्या जातीचा, कुठल्या माणसाचा द्वेष करावा. पण हे रात्रंदिवस द्वेष करणारे लोक कसं काय वारकरी संप्रदायाचे असू शकतात? वारकरी संप्रदाय कुठल्याही उच्च नीच, भेदभाव, लिंग याच्यामध्ये भेदभाव करत नाही, असा हा वारकरी संप्रदाय. मित्रांनो, गेल्या काही दिवसापूर्वी तुम्ही बघितलं असणार आहे की संभाजी भिडे नावाचा जो सद्ग्रस्त आहे सांगलीमधला, यांनी स्टेटमेंट केलं होतं की तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली यांच्यापेक्षा श्रेष्ठ मनू आहे. आता मला सांगा, ज्या तुकाराम महाराजांनी, ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, जर तुम्ही एवढे हिंदू हिंदू म्हणता, तर हिंदू धर्मातले जे ग्रंथ हे सर्वसामान्य लोकांना कळू नये म्हणून अशा संस्कृत भाषेत लिहून ठेवले. ते संस्कृत भाषेतून सर्वसामान्य लोकांना कळावे म्हणून त्यांनी त्याचं भाषांतर मराठी भाषेत, साध्या भाषेत लोकांना समजून सांगितलं. त्यांना तुम्ही एवढा छळ केला आणि हा संभाजी भिडे काही दिवसांपूर्वी म्हणला की मनू हा श्रेष्ठ आहे तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांपेक्षा. तर हे आपल्याला पटणार आहे का? हे आपण समजून घेतलं पाहिजे. आता काही दिवसापूर्वी पुण्यामध्ये गोविंदगिरी नावाचा एक महाराज आहे, तो काय म्हटला, आपल्या संत परंपरेमध्ये स्वतंत्र ग्रंथ असा फक्त दासबोधच आहे. स्वतंत्र ग्रंथ, दासबोध हाच एक मात्र ग्रंथ आहे आणि ज्ञानेश्वरी आणि हे सगळे फक्त संकलन केलेले ग्रंथ आहे. मुळात हे ज्ञान नाही, मुळात हे साहित्य नाही, असं त्याचा रोग त्या गोविंदगिरी महाराजांचा होता. आता मित्रांनो, तुम्ही लक्षात घ्या की वारकरी संप्रदायाबद्दल सातत्यानं अशा प्रकारच्या गोष्टी गेल्या काही काळात होताना आपल्याला दिसत आहे. आता तुम्ही जर मागच्या वेळेसच्या विधानसभा इलेक्शन्स बघितल्या तर काही महाराज लोक तर ही अक्षरशः एका विशिष्ट पक्षाचा म्हणण्यापेक्षा भाजपचा सरळ सरळ प्रचार करत होते. ज्ञानेश्वर माऊलींचा, तुकारामांचा, एकनाथांचा, नामदेवांचा ह्या वारकरी संप्रदायामध्ये राजकारण अलाउड आहे का? तर नाही. तिथे एक की सद्भावनेने, सन्मानाने, एकमेकांची रिस्पेक्ट करत जगलं पाहिजे, असा हा अत्यंत सहिष्णू असणारा वारकरी संप्रदाय बिघडवण्याचं काम गेल्या काही काळामध्ये ह्या पक्षांनी सुरू केले आणि त्यामध्ये अत्यंत नीच पातळी गाठली, ती म्हणजे या तुषार भोसलेने. हा तुषार भोसले कुठल्या अँगलने तुम्हाला, मला सांगा मित्रांनो, वारकरी संप्रदायाचा वाटतो? पण ही व्यवस्था बिघडवण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे. शरद पवारांनी प्रश्न उपस्थित केला होता, तो म्हणजे वारकरी संप्रदायातील जी घुसखोरी होतीये त्या प्रतिगामी लोकांच्या बद्दल. पण याच्यामध्ये भाजपला काय अडचण होती? तर भाजप याच्यावरती उत्तर द्यायला लागली. याचा अर्थ कुठेतरी पाणी मुरतोय आणि चुकीचं काहीतरी घडतंय. मित्रांनो, पण किती जरी बिघडवण्याचा हा प्रयत्न काही लोकांनी केला, याच्यामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, तरी इथला वारकरी संप्रदाय, इथला खरा वारकरी जो गावखेड्यातून दरवर्षी विठ्ठलाच्या भेटीला जातो, तो हा हाणून पाडेल. कारण ज्ञानोबा माऊलींच्या आईवडिलांचा कसा छळ झाला, त्यांच्या भावंडांचा कसा छळ झाला हे तुम्ही बघितलं. तुकाराम महाराजांचा खून झाला आणि सांगितलं की तुकाराम महाराज वैकुंठाला गेले. अशा पद्धतीचा छळ होऊनही सुद्धा संतांनी कधी प्रबोधनाचं कार्य थांबवलं नाही आणि हे प्रबोधनाचं कार्य वर्षोनवर्ष चालत राहील, पिढ्या घडवत राहील. हे जे कोणी लोक याला आज बिघडवण्याचा प्रयत्न करताय, याला महाराष्ट्र आणि इतिहास कधीही माफ करणार नाही. असेच आमचे नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओज लाईक करा. रामकृष्ण हरी.